म्हणून जे रोज मान मोडतात, हात मोडतात, त्यांना एकच मोलाचा सल्ला आहे, स्टे ऍक्टिव्ह. म्हणून स्टे ऍक्टिव्ह या शब्दाचा अर्थ असा मी म्हणेल की जो तुम्हाला व्यायामाची गरज आहे एवढं जर कमी होतंय तर मग शरीराला मॅग्नेशियमची दिवसभरात आवश्यकता किती, तर 450 ते 500 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आपल्याला हवं असतं. मी म्हणेल 2 कप चहा प्यायचा आहे ना, मग हिरव्या पालेभाज्या भरपूर खा, कुठेतरी बॅलन्स करा, आणि खूपच हेल्दीच राहायचंय, फॉलो करायचं तर मग साखर सोडा. ऑस्टिओपॅथीचे जे उपचार आहेत ते तुमच्या आजारांवर, तुम्हाला त्रास काय होतो त्याच्यावर डिपेंड असतं. कोणाला 5 सेशन्स आम्ही देतो, कोणाला 8 वेळा बोलवतो. पुस्तक वाचल्यानंतर मी एवढं प्रेरित झालो की म्हटलं जर राम भोसले सर हाताने एवढं मसाजने एवढं मॅजिक करताय, माझं तर फिजिओथेरपी झालेलं आहे, मला पुढे काय स्कोप आहे. योगा आणि ऑस्टिओपॅथीमध्ये सुद्धा हाताच्या साहाय्याने उपचार करतात. मग मी त्याच्यात निष्णात अभ्यास करायचं ठरवलं. आम्ही फक्त स्पायनल अलाइनमेंट करतो आणि नीचे अलाइनमेंट करतो. पूर्ण बॉडीची लोक म्हणतात बोटं मोडून द्या, एल्बो मोडून द्या, नाकाचं हाड मोडून द्या, तर त्यांना आम्ही नकार देतो. पण जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, ती कायरोप्रॅक्टर असतील, फिजिओथेरपिस्ट जे असतील, त्यांना जर वैज्ञानिक आधारावर ते करत असतील तर ते योग्य आहे. एखाद्याला 50 किलोमीटर रोज ड्राईव्ह करायचं आहे 2 व्हीलरवर, सिग्नलला थांबला की त्याने काय स्ट्रेच करावेत, खड्डा आला की पोटाचे स्नायू कसे ओढून ठेवावेत जेणेकरून कमरेवर लोड येणार नाही, त्यांना मॅन्युअली रिलीज करतो, तर त्यांना ते मसाज सारखं वाटतं. बरं, हा त्यातला तो फरक आहे. तर ऍक्च्युली मसाज आणि ऑस्टिओपॅथी ह्यात खूप डिफरन्स आहे, प्रचंड. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजकाल प्रत्येक व्यक्ती मोबाईल असेल, 2 व्हीलर असेल, गर्दीतला प्रवास असेल, यामुळं शारीरिक वेदनामुळे त्रस्त आहे. कोणाची मानदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी अशा विविध आजारांनी असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या वाढत आहे. आणि आजकाल सोशल मीडियावरती त्या निमित्ताने वेगवेगळे रील देखील असे व्हायरल होताना आपल्याला दिसतात. कोणी बोटाने आपल्या पाठीच्या मणक्यांची काय हाडं कडाकडा मोडताना दिसून येते, कोणी वेगवेगळे व्यायाम सांगते, कोणी आपल्या थेरपी पुढे आणतं आहे. पण यातलं नक्की सत्य काय आहे, याच्यामध्ये कोणती थेरपी तुम्हाला उपयुक्त पडू शकते, कोणती फायदेशीर होऊ शकते, आणि याचा सगळा अभ्यास आणि याचे सगळा अनुभव असलेले एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. ते आहे डॉक्टर विनायक देणगे. नमस्ते विनायकजी, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आधी सुरुवात सोशल मीडियापासून करूया की खरोखरीच आम्ही आजकाल मोठमोठे सेलिब्रिटीज पाहतो की ते कोणत्या तरी अशा बेडवर असे झोपलेले असतात आणि कोणतरी त्यांची पाठ दाबत आहे, मनका दाबते आणि कट 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 असा आवाज येतो. तर काय आहे नक्की ते? छान प्रश्न आहे. ऍक्च्युली ह्याला कायरोप्रॅक्टिक असं म्हणतात. बरं. ही कायरोप्रॅक्टिक ही मेथड जी आहे ही विज्ञानाच्या आधारावरच आहे. बरं. तुम्ही जे आजकाल पाहता सेलिब्रिटीज असतील किंवा सोशल मीडियावरती ते हाडं मोडणारं दाखवतात, पण ही एक उपयुक्त थेरपी आहे. बरं. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आपले जे मणके असतात, उदाहरणार्थ इथे दाखवू शकतो मी तुम्हाला, आपले हे जे मणक्यांची रचना असते ती जेव्हा मिसअलाइंड होते तर तेव्हा ती अलाइन करायचं काम कायरोप्रॅक्टिक एका विशिष्ट अभ्यासाच्या द्वारे त्याचं निरीक्षण करून, मग त्या निरीक्षणामध्ये एक्सरे पण लागतो, एक्सरे मध्ये काय बदल आहेत, ते कसे आपल्याला बरे करायचे ह्या आधारे त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. त्यालाच कायरोप्रॅक्टिक म्हणतात. म्हणजे मज्जारज्जूचे जे विकार आहेत ते, सांध्यामध्ये काही तुम्हाला अडचणी असतील तर त्याची अलाइनमेंट जर आपण जागेवर आणली तर तुमच्या शरीराचं कार्य सुधारतं, वेदना कमी व्हायला मदत होते. ही अशा पद्धतीची कायरोप्रॅक्टर पद्धती आहे. पण ह्याच्यात तुम्ही पाहिलं की सेलिब्रिटीजचा त्यांचे व्हिडिओज दाखवणं वगैरे ह्या सर्व गोष्टी होतात, कटकट आवाज काढले जातात. खरे आवाज असतात का ते? काय साऊंड तुम्ही जोडता त्याला? काय करता तुम्ही म्हणजे तुमचे डॉक्टर मंडळी? नाही, बऱ्याचदा लोक साऊंड जोडतात, माईक वगैरे जोडतात. सगळेच आवाज खरे असतात असं नाही, हे क्लिअर आहे. ह्यालाही एक शास्त्रीय बेस आहे. आवाज काय येतो, कसा येतो हेही तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर आणि सगळ्या बॉडीतल्या बऱ्याचशा पार्ट मधनं आवाज काढताना त्यामधनं दाखवलं जातं. मग आता आवाज येतो म्हणजे नेमकं काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये जॉईंट जे असतात, जेव्हा जॉईंटला आपण मॅनिप्युलेट करायला जातो आम्ही,
तर तेव्हा त्यातनं तो आवाज येतो. तो त्याचं रिझन आहे की शरीरात एक द्रव असतं सायनोव्हेल फ्लुइड. बरं. त्या सायनोव्हेल फ्लुइडमध्ये काही गॅसेस पण असतात आपले, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे. जेव्हा आम्ही एखाद्या मणक्याची रचना सरळ करायला जातो, जर पेशंट माझा झोपलेला आहे मी त्याचं जेव्हा हे स्पायनल अलाइनमेंट जेव्हा करायला जातो, तर तेव्हा त्या जॉईंट कॅप्सूलमध्ये सायनोव्हेल फ्लुइडचं प्रमाण कमी होतं आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. बरं. तो कमी दाबाचा पट्टा तयार झाला की त्या सायनोव्हेल फ्लुइड मध्ये असलेले गॅसेस आहेत तर ते बाहेर येतात, रिलीज होतात आणि दॅट इज कॉल्ड एज पॉप. मग तुम्ही तो फील करता तो आवाज. ओके. मग मी म्हणेल की ते मणक्यांमध्ये जॉईंट मध्ये केलं तर ते येतं. पण तुम्ही म्हणलात सर तुम्ही की सेलिब्रिटीजचे काही आवाज येतात, काही जण पोटातनं पण आवाज काढताना दाखवले, पण पोटात मला नाही वाटत कोणतं हाड आहे त्यातनं तो आवाज येतो, म्हणून ते थोडंसं खोटं वाटतं आम्हाला. पण त्या थेरपीचा उपयोग होतो. येस, थेरपीचा उपयोग होतो, पण तो काही दीर्घकालीन नसतो. तो टेम्पररी इफेक्ट असतो. म्हणजे काय, मी जर जास्त अवघडलेलो असेल, माझे मसल्स घट्ट झालेले आहेत, मला थोडंसं ॲक्यूट पेन आलेले असतील, तर तेव्हा मी जर करायला गेलो, कायरोप्रॅक्टिकच्या अलाइनमेंट जर आम्ही करायला गेलो तर ते तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात, पण त्या दीर्घकालीन टिकत नाही. त्याला तुम्हाला दुसरी सांगड घालावी लागते. मग तुम्ही त्यामध्ये फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस असतील, फिजिओथेरपीमध्ये काही जे ट्रीटमेंट दिले जातात ते, त्याचबरोबर काही ऑस्टिओपॅथी म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतोय सध्या, तर ते ऑस्टिओपॅथी मधले सुद्धा काही गोष्टी त्यामध्ये आम्ही इन्क्लूड करतो, जेणेकरून रुग्ण हा लॉंग टर्म कायमस्वरूपी कसा बरा राहील, प्रिव्हेंट आजार होऊच नये म्हणून ह्यासाठी काळजी केली जाते. ओके. ॲस्टिओपॅथीकडे येण्यापूर्वी आजकाल म्हणजे सर्वसामान्यांना असं असतं की बोटं मोडणे, मान मोडून घेणे, कंबर तुडून घेणे, असे बरेच प्रकार सुरू असतात, तर त्याच्याविषयी तुमचं मत काय? हा म्हणजे कॉमन प्रश्न आहे सगळेच. आपण इथे बसलेलो आहोत तर मलाही कधी कधी सवय राहते, पण बोटं मोडणे आणि स्वतः मान मोडून घेणे हा फॅक्टर का होतो? जर आपल्या मसल्समध्ये घट्टपणा आला किंवा तो पार्ट इनॅक्टिव्ह राहत असेल तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते मोडून घ्यावं. बरं. पण ते मोडण्याने काय होतं, नेहमी जर आपल्या रोजची जर सवय असेल तर ते मोडून अशी सवय होते की आपले जे जॉईंट्स असतात तर त्यात लॅक्सिटी तयार होते. लॅक्सिटी म्हणजे काय की स्नायू आणि लिगामेंट ह्याने जॉईंटला जे आपण असं घट्टपणा बांधून ठेवतो तर तो बांधलेलापणा निघून जाईल. आणि लॅक्सिटी जर क्रिएट झाली तर त्याच्यावर काही उपाय नाहीये, त्याला एकच उपाय आहे की व्यायाम करणं. म्हणून जे रोज मान मोडतात, हात मोडतात, त्यांना एकच मोलाचा सल्ला आहे, स्टे ॲक्टिव्ह. स्टे ॲक्टिव्ह म्हणजे काय की तुम्हाला मान मोडावी का वाटते, एक घट्टपणा तयार होतो ना, तर तुमचं शरीर तुम्हाला स्वतः सांगतंय की मुवमेंट करा, तर तुम्ही मुवमेंट काय केली की मान मोडून घेतली स्वतः, मग त्यानंतर फील चांगला येतो. म्हणून स्टे ॲक्टिव्ह या शब्दाचा अर्थ असा मी म्हणेल की तुम्हाला व्यायामाची गरज आहे, त्या जॉईंटची, त्या शरीराच्या त्या पार्टची हालचालींची रोज आवश्यकता आहे. तर मग तुम्ही रोज हाडं, हाताची बोटं मोडणं, मान मोडणं असेल, तुम्हाला जे फिलिंग येत असेल की हे मोडल्यावरच बरं वाटतंय, तर तुम्ही व्यायाम केले पाहिजे, शरीराच्या ऍक्टिव्हिटी वाढवल्याच पाहिजेत. ओके. असं त्याचा अनेकदा असं म्हणतं की त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असते, त्याच्यामुळे पण अनेकदा होतं. डेफिनेटली हे बरोबर आहे. कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन D3, इव्हन मॅग्नेशियम. बरं. मॅग्नेशियम हा टॉपिक बऱ्याचदा पुढे सर सांगताना पुढे आढळत नाही किंवा काय नाही, आपण बोलताना म्हणू की कॅल्शियमची कमी आणि D3 ची कमी आहे. पण ह्या D3 कॅल्शियम सोबत मॅग्नेशियम हा असा भाग आहे की तो स्नायूंचा अंकुंचन आणि प्रसरण पावणं ह्याच्यावर काम करतो. जर माझे स्नायू जर शिथिल असतील, रिलॅक्स असतील, म्हणजे मला जर हाताची मुवमेंट करायची, मी अशी बायसेप्सची मुवमेंट केली आणि हात सरळ केला, एक्सटेंड केला, तर तो इझिली जात असेल तर माझ्या स्नायूंचं अंकुंचन आणि प्रसरण व्यवस्थित होते. तर माझ्या शरीरात मी म्हणेल की मॅग्नेशियमचं प्रमाणही पूरक आहे. पण ज्याचं अवघडत आहे, सतत क्रॅम्प्स येत आहेत, तर त्या लोकांमध्ये मॅग्नेशियमची मात्रा कमी आहे असं मी म्हणतो. तुम्ही प्रश्न विचारला त्या अनुषंगाने मी ह्याच्यात आणखी थोडंसं डिटेल सांगू इच्छितो. मॅग्नेशियम हे आपल्या इम्युनिटी, शरीराची मेंटेन करायचं काम करतं, स्नायूंची हालचाल योग्य करायचं काम ते करतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियम ह्याचं सिंथेसिस करण्याचं कामही मॅग्नेशियमचं आहे. इतका महत्वाचा, एवढा महत्वाचा हा मिनरल आहे. मॅग्नेशियम एक मिनरल आहे आणि ते खूप उपयुक्त आहे. मी ह्यात एक छोटंसं एक गोष्ट घेतो. मॅग्नेशियम आणि आपलं पेन ह्याचा संबंध खूप मोठा आहे. शुगरचा एक मॉलिक्यूल आपल्या रक्तातील 52 मॅग्नेशियमचे मॉलिक्यूल कमी करतो. बरं. मग ते कसं, तर आता आपल्याला रोज चहा पिण्याची सवय आहे, गोड खाण्याची सवय आहे,
त्याच्यामध्ये शुगरचे फॅक्टर्स येतातच बरोबर. आपले. हा. तर मग मी समजा दिवसाला मी 1 कप चहा पिलो असेल किंवा माझा 2 कप झाला, 2 कप चहामध्ये मी 2 चमचे एका वेळीस टाकले, 4 चमचे. एका चमच्यात मी म्हणलं की 100 मॉलिक्युल आहेत, 4 चमच्यात माझे 400 मॉलिक्युल आले. मग 400 × 52 जे काही आपण कॅल्क्युलेट करू तेवढं शरीरातील मॅग्नेशियमचं प्रमाण कमी होतं. साखर इतके मारक ठरते हो, मॅग्नेशियम. साखर एवढी. आणि त्याचं प्रमाण मी कसं म्हणेल की मग एवढं जर कमी होत आहे तर मग शरीराला मॅग्नेशियमची दिवसभरात आवश्यकता किती, तर 450 ते 500 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आपल्याला हवं असतं. मग ते आपण हे एवढं डिप्लीट करतो, मग शरीर मॅग्नेशियमच्या जागी शरीरात असणारे बाकीचे मिनरल जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे खेचून त्या आपल्या मसल्सचं काम करतं. आपण तरीही काम करतच असतो. मग आपण काही कालांतराने म्हणायला जातो की मला मसल पेन होतं, माझी नेक घट्ट होते, मला कंबर दुखते, स्नायू अवघडतात. हा तो प्रकार आहे. मग मॅग्नेशियम एवढं इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये. मग त्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम वाढवण्यासाठी नॅचरल सोर्सेस म्हटलं तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ॲव्होकॅडो असेल, बदाम असेल, ब्रोकोली असेल, आपले शेवग्याची शेंग असेल, ड्रमस्टिक आपण त्याला म्हणतो, ह्या सर्व गोष्टी नॅचरली घेणं गरजेचं. मी म्हणेल 2 कप चहा प्यायचा आहे ना, मग हिरव्या पालेभाज्या भरपूर खा, कुठेतरी बॅलन्स करा. आणि खूपच हेल्दीच राहायचंय, फॉलो करायचं तर मग साखर सोडा, नक्की सोडा. एक त्यांनी जो उल्लेख केलेला होता तो म्हणजे ॲस्टिओपॅथीचा. ही एक नवीन पॅथी आहे असा त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी त्याचा उपयुक्तपणा देखील त्यांनी आपल्या प्रॅक्टिसमधनं सिद्ध केलेला आहे. तर ही जी ॲस्टिओपॅथीचा उल्लेख तुम्ही केला, तरी पॅथी नक्की काय आहे, काय काम करते, त्यासाठी काय करावं लागतं? येस, डेफिनेटली. ऑस्टिओपॅथी हे एक मॅन्युअल मेडिसिन आहे सर. बरं. ह्याच्यामध्ये विना औषधी हाताच्या साह्याने उपचार केले जातात. फक्त हाताच्या साह्याने? फक्त हाताच्या साह्याने. मग हे पण आम्ही जे कायरोप्रॅक्टिक मगाशी बनवतो ती पण हातानंच केली जाते? येस. पण कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी ह्या 2 गोष्टीत बराचसा अंतर आहे. बरं. कायरोप्रॅक्टिक मध्ये फक्त मणका आणि सांधे ह्याची जॉईंट मिसअलाइनमेंट जी झालेली असते तर ती रचना सरळ करायचं काम केलं जातं. बरं. आणि त्यामधनं मग तुम्हाला गतिशीलता वाढणे, पेन कमी होणं हा प्रकार होतो. बरं. पण ऑस्टिओपॅथी मी म्हणलं की हे मॅन्युअल मेडिसिन आहे. बरं. मेडिसिनचं काम काय राहतं की आपले आजार बरे करणे. मग हे मॅन्युअल मेडिसिन कसं काम करतं, तर मॅन्युअल मेडिसिन हिलिंग प्रोसेसवर काम करतं. मग ही जी ऑस्टिओपॅथी आहे ही काही एका 2-3 मूलभूत तत्वांवर आधारित आहे. त्यातलं पहिलं तत्व सांगतं ऑस्टिओपॅथी, बॉडी इज अ होल युनिट. आपलं जे शरीर आहे ते वेगवेगळं नाहीये. आपण म्हणायला नी जॉईंट आहे, हिप जॉईंट आहे, हे फंक्शनिंग त्याचं ते चालतं. पण त्यांचा एक मूलभूत तत्व जे आहे, बॉडी इज अ होल युनिट. बरं. दुसरं जे आहे की आपल्या शरीरामध्ये स्वतःला हील करायची क्षमता आहे. बरं. जसं की मला जर फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर, आपले ऑर्थोपेडिक डॉक्टर जे आहेत तर ते कास्ट जेव्हा प्लास्टर टाकतात तर 21 दिवस ठेवतात, पण औषध टाकतात का त्यात? काही नाही. मग फ्रॅक्चर तर ऑटोमॅटिक हील होतं. तेच मेकॅनिझम ह्या ऑस्टिओपॅथीमध्ये वापरला जातो. बरं. तिसरं जे आहे, आपलं जे काही स्ट्रक्चर आणि फंक्शन, स्ट्रक्चर बॅलन्स करून फंक्शनिंग योग्य करणं, ह्या 3 तत्वांवर ही ऑस्टिओपॅथी आधारित आहे. बरं. तर ही अशा पद्धतीने ॲस्टिओचा अर्थ काय? ऑस्टिओचा अर्थ जो आहे तो ऑस्टिओ आपण बोनशी रिलेटेड घेतो. बरं. बोन रिलेटेड मिसअलाइनमेंट्स असतील, ह्या सगळ्या मिसअलाइनमेंट आपण बॅलन्स करणं. जेव्हा ते बॅलन्स करतो किंवा एखाद्या स्ट्रक्चरचं फंक्शनिंग आपल्याला जागेवर घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीत आपण त्याला पुढे घेतो. पण हा प्रभाव तुम्ही कशावरती जास्त उपचार करता, म्हणजे काय नक्की कोणते आजार तुमच्याकडे जास्तीत जास्त येतात आणि कोणत्या आजारांवरती जो जास्त इफेक्टिव्ह आहे? ऑस्टिओपॅथी जी आहे सर, 3 विभागात आम्ही विभागतो. बरं. त्यामध्ये 3 पार्ट येतात प्रामुख्याने. एक तर क्रेनियल म्हणजे कवटी. कवटीची जी हाडं असतात तर त्यांची एक मायक्रो मुवमेंट होत असते. बरं. तर त्या मुवमेंटवर काम केलं जातं. दुसरं आहे विसेरल पार्ट म्हणजे आपल्या पोटातील अवयव. आणि तिसरं आपलं मस्क्युलोस्केलेटल म्हणजे मी म्हणेल स्नायूंचं, हाडांचे. तर ह्या 3 विभागात आम्ही ऑस्टिओपॅथीला विभागून काम करतो. तर पहिल्या पार्टवर मी बोलेल की जे कवटीचा भाग, मी म्हणलं त्याला क्रेनियल ऑस्टिओपॅथी आम्ही म्हणतो. क्रेनियल ऑस्टिओपॅथीमध्ये हेडेक, मायग्रेन, चक्कर येणं, सायनसचा त्रास असू द्या, ह्या गोष्टी आम्ही त्यामध्ये ट्रीट करतो. त्याचबरोबर तुमचा स्ट्रेस असेल, अँक्झायटी असेल, इवन डिप्रेशन, ह्या गोष्टींवर सुद्धा हे काम करतं. हे क्रेनियल ऑस्टिओपॅथीमध्ये. विसेरल ऑस्टिओपॅथीमध्ये
पोटाचे अवयव जे आहेत त्यामध्ये ॲसिडिटी, इंडायजेशन, ॲसिड रिफ्लक्स असेल, कॉन्स्टिपेशन असेल, IBS म्हणतो आपण, इरिटेबल बाउल सिंड्रोम, ह्या आजारांवर सुद्धा आम्ही हाताने काम करतो. बरं. आणि तिसरा जो आहे मस्क्युलोस्केलेटल जो भाग आपण त्यामध्ये घेतो, त्यामध्ये नेक पेन, बॅक पेन, सांध्यामधलं गुडघेदुखी असेल, अँकल जॉईंट पेन असेल, व्रिस्ट पेन असतील, ह्या सर्व आजारांवरती आपण त्यामध्ये काम करतो. पण अनेकांना असं वाटतं अशा जेव्हा उपचार पद्धती असतात तेव्हा त्याला काही सायन्सचा, डेटाचा काही सपोर्ट आहे का त्याला? येस, हा मूलभूत प्रश्न असतो, त्याच्यावर उत्तर काय तुमचं? ऑस्टिओपॅथीचा जो शोध लागला तर तो 1874 साली शोध लागला. डॉक्टर A.T. स्टील हे त्याचे फाउंडर आहेत. पहिलं ऑस्टिओपॅथिक स्कूल जे स्टार्ट केलं त्यांनी ते. तर त्यांनी ह्याच्यावर संशोधन काढलं आणि ऑस्टिओपॅथीचा शोध जेव्हा लागला तर ह्या डॉक्टरांनी म्हणजे ह्यांना खूप हेडेक होत होतं. एक हिस्ट्री पार्श्वभूमी सांगतो. खूप प्रचंड प्रमाणात हेडेक होत होतं. तर तेव्हा त्यांना हेडेक होत होतं म्हणून ते वैतागून, जेव्हा आपण डोकं दुखताना कसं असं धरून बसतो किंवा एक पोझिशन अडॉप्ट करून बसतो, तर एक अशी झाडाची इथे दोरी होती लावली. तर त्यांनी तिथे वैतागून असं फक्त ते डोकं टेकून बसले होते आणि जेव्हा त्यांना हा कवटीचा मागचा भाग, त्याला ऑक्सिपोट एरिया म्हणतो आपण, तर तो भाग त्या दोरीवर टेकून ते बसले, झोपले आणि ते झोपी गेले. अक्षरशः ते काही वेळाने उठले तर त्यांचं हेडेक गेलेलं होतं. तर मग त्यांनी त्याच्यावर संशोधन करायला सुरुवात केली आणि त्याचा भाग म्हणून मग त्यांनी पुढे ऑस्टिओपॅथीचं संशोधन सुरू करून त्याला वैद्यकीय मान्यता आल्या. मोस्टली युरोप, अमेरिका ह्या भागांमध्ये त्या ऑस्टिओपॅथीचा जास्त आपण म्हणू शकतो प्रसार जास्त झाला आणि तिकडनं आता इंडियामध्ये ऑस्टिओपॅथीमध्ये भरपूर प्रमाणात लोकांचा कल चाललेला आहे. त्याचे उपचार आणि लेटेस्टमध्ये 2012 साली एक रिसर्च प्रोव्हाइड झाला. मायग्रेन नावाची जी आपली आजार आहे त्याला कोणीही बरं करू शकत नाही आजपर्यंत. बरोबर. तुम्ही पेनकिलर घेता ते तात्पुरतं बरं होतं, पण ऑस्टिओपॅथीच्या साहाय्याने मायग्रेन आणि हेडेकला खूप प्रमाणात प्रिव्हेंट करण्याचा रिसर्च पब्लिश झालेला आहे 2012 साली. बरं. पण आता हे जे केल्यानंतर ही ट्रीटमेंट किती दिवस घ्यावी लागते, काय करावं लागतं, किती तुमच्या सेटिंग्स असतात, रुग्णांना काय काळजी घ्यावी लागते, याबाबत काय सांगा? ऑस्टिओपॅथीचे जे उपचार आहेत ते तुमच्या आजारांवर, तुम्हाला त्रास काय होतो त्याच्यावर डिपेंड असतं. कोणाला 5 सेशन्स आम्ही देतो, कोणाला 8 वेळा बोलवतो, कोणाला 10 वेळा बोलवतो. काही रुग्णांना रेग्युलर बोलवावं लागतं कारण की हे नॅचरल मेथड आहे. आज आम्ही बॉडीवर जे काही ट्रीटमेंट करतो तर त्याची उद्या रिॲक्शन, नॅचरल रिॲक्शन काय असते, ह्यात रिॲक्शन अशा पेनफुल रिॲक्शन होत नाही, पण नैसर्गिक बदल जे होतात तर ते आम्हाला बघावे लागतात. म्हणून आम्ही त्यांना रेग्युलरही बोलवतो. पण कालावधी काय साधारणपणे? 10 दिवसाचा कालावधी मॅक्सिमम म्हणतो, 5 दिवसाचा कमीत कमी म्हणतो आणि 1 महिन्यानंतर एक फॉलोअप देतो की बाबा झालेली रिकव्हरी किती मेंटेन राहिलेली आहे, तुमच्या हालचाली शरीराच्या, तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज किती योग्य झाल्यात, ह्या सर्व गोष्टींवरती आम्ही पाहतो. तुम्ही पाहता. याच्यामध्ये तुमच्याकडे अशी कोणती क्रॉनिक केस तुम्हाला आठवते आहे का की ती चॅलेंजिंग होती, आव्हानात्मक होती आणि त्याच्यावर या ऑस्टिओपॅथीनं तुम्हाला उपचार करता आले? येस, चॅलेंजिंग सर सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल की चक्कर येणं, वर्टायगो. बरं. ह्याच्यात खूप प्रमाणात आणि एक पेशंट होते त्यांचं वर्टायगोही होता आणि ते डिप्रेशनच्या सर मेडिसिन खात होते. आमच्याकडे त्याचा पुरावा आहे, मी ठामपणे सांगतो इथे. माझ्याकडे ते पेशंट गेल्या 5 वर्षापासून पिल्स घेत होते डिप्रेशनच्या आणि ह्या चक्कर येण्याच्या. सर आम्ही त्यांना ऑस्टिओपॅथीमध्ये क्रेनियल ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिकचाही त्यात थोडासा भाग यूज केला. बरं. आणि ऑस्टिओपॅथीचा जवळपास 80% भाग यूज केला. सर हार्डली 9 सेशन्स नंतर एक फॉलोअप दिला 1 महिन्याचा, तेव्हा 2 वेळा बोलवलं. त्यानंतर त्यांनी स्वतःहून गोळ्या घेणं बंद झालं. इवन त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या गोळ्या बंद केल्या. ही आम्हाला चांगली बाब वाटली. तर पेशंटला त्रासच होत नाहीये आता आणि त्यांनी त्या गोळ्या बंद झाल्या. आमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आणि इवन पेशंटसाठी 5 वर्ष गोळ्या घेणं आणि विदाऊट मेडिसिन ह्या जर उपचार आम्ही करत असू तर ह्या पद्धतीत ती माझ्यासाठी म्हणजे रिमार्केबल केस आहे. ओके. याच्यामध्ये गोळ्या घ्यायच्या नाहीयेत? गोळ्या नाही घ्यायच्या. याच्यामध्ये काटछाट काही नाहीये? काटछाट काहीच नाही. याच्यामध्ये पेन किलर काही घ्यायची नाहीये? नक्कीच. फक्त तुमचं म्हणणं आहे की फक्त तुमच्या बोटांच्या जादूनं? येस सर, ते बरं करायचं. हाताची जादू आम्ही त्याला म्हणतो. हाताची जादू तुम्ही असं म्हणता. म्हणजे एक अल्टरनेटिव्ह थेरपी आहे मेडिकल सायन्सला. तर याला काही शासकीय मान्यता, आयुषकडनं काही मान्यता, याच्या काही काय आहे का? मिनिस्ट्री ऑफ आयुषने ऑस्टिओपॅथीला रेग्युलेट करण्यासाठी एक पत्रक काढलं होतं
भारतामध्ये फक्त एकमेव कॉलेज आपलं फक्त ओडिसाचं होतं, त्यांचं मोठा कोर्स आहे. पण आता त्यांचं म्हणणं आहे की MSc ऑस्टिओपॅथ असेल तरच तो व्हॅलिड इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. म्हणून मग आम्ही जेव्हा डिप्लोमा केला त्यानंतर मग आम्ही सुद्धा MSc ऑस्टिओपॅथी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीच्या अंडर आम्हाला करावं लागलं मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या गाईडलाईननुसार. त्यामुळे मग आम्ही आता MSc ऑस्टिओपॅथी करूनच प्रॅक्टिस करतोय. तर हे रेग्युलेटेड आहे. येस. एक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे महाराष्ट्रातील नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांनी एक 2 बोटांची जादू म्हणून लेख लिहिलेला होता. तर तो ऑस्टिओपॅथी संदर्भातच होता का तो? 2020 साली सरांनी काहीतरी टेंटेटिव्ह तो लेख प्रसिद्ध केला. तुम्ही म्हणतात तसं मधुकर भावे सर ज्येष्ठ पत्रकार, तिथे खाली नाव वाचलं मी. त्यांनी एक तो जोधपूरच्या काही संस्थेचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. आपण सरांनी लेख टाकला, महाराष्ट्रात तो सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुकवरती आला आणि मी ऑस्टिओपॅथी प्रॅक्टिस करतोच आहे 20पासनं. लोक जेव्हा सर्च करायला लागले ऑस्टिओपॅथी, मधुकर भावे सरांमुळं माझ्याकडे पेशंट यायला लागले त्यांनी सांगितल्यामुळे. पण ऑस्टिओपॅथी सर्च केलं की महाराष्ट्रात मग माझं नाव वरती दिसायचं त्या अल्गोरिदममध्ये आणि मग माझ्याकडे लोकांचा कल वाढला. मग मलाही त्या गोष्टी लक्ष द्यायला लागल्या, जोधपूरची ऑस्टिओपॅथी आणि आपली ऑस्टिओपॅथी ह्या सगळ्या गोष्टी लक्ष द्यायला लागल्या आणि तिथनं तो फ्लो खूप प्रचंड वाढला. डॉक्टर, तुम्ही फिजिओथेरपिस्ट आहात, कायरोप्रॅक्टिकचा म्हणजे प्रॅक्टिस त्याचीही करता, मग तुम्ही ऑस्टिओपॅथीकडे कसे काय वळलात? मी 2016 साली पुण्यामध्ये एका क्लिनिकमध्ये काम करत होतो, दुसऱ्या क्लिनिकमध्ये. तिथे मी एका ॲडव्होकेट सरांना भेटलो, डॉक्टर ॲडव्होकेट आत्रे सर. खूप मोठे वकील आहेत, ILS कॉलेजला ते लेक्चररही आहेत. तर त्यांची ट्रीटमेंट करताना त्यांना माझी ट्रीटमेंट आवडली म्हणून त्यांनी मला एक पुस्तक गिफ्ट दिलं. बरं. त्या पुस्तकाचं नाव होतं दिव्यस्पर्शी. त्या पुस्तकातलं कॅरेक्टर आहेत डॉक्टर राम भोसले. तर ते हाताचे जादूगर म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध होते. पण ते पुस्तक एवढं इन्स्पिरेशनल झालं मला की ते फक्त मसाजच्या साह्याने सर ताप आलेला असेल, बऱ्याचशे म्हणजे किडनीचे आजार आहेत हे सुद्धा त्यांनी बरे केलेले आहेत. तर मी त्या पुस्तक वाचल्यानंतर मी एवढं प्रेरित झालो की म्हटलं जर राम भोसले सर हाताने एवढं मसाजने एवढं मॅजिक करताय, माझं तर फिजिओथेरपी झालेलं आहे, मला पुढे काय स्कोप आहे विज्ञानाची म्हणजे वैद्यकीय ह्याच्यात कसं जाऊ शकतो. तर मग मला ऑस्टिओपॅथीची माहिती मिळाली तेवढ्यात आणि तो कोइन्सिडन्स होता आणि मी ठरवलं आणि मग योगायोगाने ऑस्टिओपॅथीमध्ये सुद्धा हाताच्या साहाय्याने उपचार करतात. मग मी त्याच्यात निष्णात अभ्यास करायचं ठरवलं आणि मग मी 2019ला मी कंप्लीट केलं ऑस्टिओपॅथिक कॉलेज ऑफ ऑन्टारिओ, कॅनडाचं हे कॉलेज आहे. तिथनं मी ती डिग्री घेतली, जो डिप्लोमा होता तो. आणि त्यानंतर मी 19पासनं ऑस्टिओपॅथीची प्रॅक्टिस आज 6 वर्ष झाले मला करताना. किती पेशंट तुमच्याकडे या कालावधीत आले असतील? मी ऑस्टिओपॅथीचे जे पेशंट जर पाहिले तर मी जवळपास 12 ते 14 हजार आमचा हा मागच्या वर्षीचा स्टॅटिस्टिक होता. 2025मधला आम्ही आत्ता जस्ट स्टार्ट झाले तर ते काय ॲड ऑन नाही केलं, आम्ही स्टॅटिस्टिकही सगळं एव्हिडन्स म्हणून ठेवतो. तर 12 ते 14 हजार रुग्णांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांना छान सेवा दिली, बऱ्याचशा लोकांचे ऑपरेशन्स टळलेत. पण ही पॅथी भारतात किंवा अजून महाराष्ट्रामध्ये रुजलेली नाही का? लोकांना त्याची ओळख नाही का अजून? नक्कीच म्हणावी एवढी ओळख नाही आहे. ऑस्टिओपॅथी जस्ट काही लोकांना आत्ता समजायला लागले. आत्ता भारतामध्ये ओडिसाला एक कॉलेज आहे श्री रविशंकर, तिथे ऑस्टिओपॅथीचे कोर्सेस सुरू झालेत. तिथे आता आम्ही फिजिओथेरपिस्ट एलिजिबल होतो असं आम्हाला माहिती होती, पण आता BHMS डॉक्टर असतील, MBBS डॉक्टर असतील, ते सुद्धा आता ऑस्टिओपॅथीकडे वळायला लागलेत. पण हे ऑस्टिओपॅथी करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असणं आवश्यक आहे का? हो, कारण ऑस्टिओपॅथी करायला तुम्हाला शरीराचा संपूर्ण अभ्यास हवा असतो. पण मी म्हणेल की फिजिओथेरपी BHMS BMS असतील डॉक्टर्स, MBBS असतील, हे सर्वजण एलिजिबल आहेत त्यांना, कारण त्याचं त्यांच्यात शरीरशास्त्र आहे, फिजिओलॉजी आहे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास असतो. तेव्हा हे करणं सोपं जातं. आणि याच्या आपण मगाशी कायरोप्रॅक्टिकचा उल्लेख केला होता, त्याच्यामध्ये मेडिकल कायरोप्रॅक्टिक वेगळी आणि नुसते कायरोप्रॅक्टिक वेगळी असं काय आहे का ते? खूप सुंदर प्रश्न, म्हणजे ही माझ्या मनातली तर खंतच आहे. तुम्ही विचारलं ते छान. आपण व्हिडिओज पाहतोय सर सोशल मीडियावर, सगळेच जण येतात आणि नुसते आवाज काढून दाखवतात आणि गर्दी दाखवतात. पण मी म्हणेल की कायरोप्रॅक्टिक आणि मेडिकल कायरोप्रॅक्टिक मध्ये असा फरक आहे. आमची जी मेडिकल कायरोप्रॅक्टिक आम्ही जी करतो तर ती एक बेस आहे त्याला वैज्ञानिक. म्हणजे माझ्याकडे आलेला पेशंट मी त्याला असेसमेंट करतो. मग बाबा पेन काय आहे, लोअर बॅक पेन आहे, मग लोअर बॅक पेन आहे तर बाबा त्रास काय होतो, सर मी जास्त वेळ बसलो आणि बसून उठलो तर मला सरळ चालता येत नाही, वाकायला लागतं. म्हणजे काय, मग मी त्याचं तुम्हाला छोटंसं सांगेल की हा आपला सॅक्रम बोन आहे, माकडाड ह्याला म्हणतो.
माकड हाडाच्या 2 मुवमेंट आमच्याकडे आम्ही डायग्नोज करतो, एक बेस अँटिरियर आणि बेस पोस्टेरियर, आणि त्याच्या अजून 16 डायरेक्शन मध्ये मुवमेंट होतात. मग सॅक्रमची मुवमेंट हालचाल झाली असेल आणि ती एका विशिष्ट मुवमेंटला लॉक होऊन बसली आहे तर तो त्रास होतो, जो की मी तुम्हाला सांगितलं की बसून उठताना त्रास होतो. मग आम्ही तो एक्सरे करवतो. एक्सरे मध्ये खरंच ते मी मॅन्युअल जे डायग्नोसिस केलंय ते मॅच होतंय का ते बघून त्याला एक विशिष्ट डायरेक्शननीच त्याला अलाइन केलं जातं. म्हणजे मोठा आवाजच आला पाहिजे. बरं, पेशंट येतात ना सोशल मीडियाचे ट्रेंड घेऊन येतात की सर अंग मोडून द्या, तुला भारी वाटतं. आम्ही फक्त स्पायनल अलाइनमेंट करतो आणि नीचे अलाइनमेंट करतो. पूर्ण बॉडीची लोक म्हणतात बोटं मोडून द्या, एल्बो मोडून द्या, नाकाचं हाड मोडून द्या, तर त्यांना आम्ही नकार देतो. कारण आमचं हे मेडिकल तत्वावर आधारित आहे, असेसमेंट बेस आहे. ज्याला की मी मागे इचलकरंजीला एका फिजिओथेरपी असोसिएशनला भेट दिली, तिथे एक लेक्चर दिलं, तर तिथे काही ऑर्थोपेडिक सर्जन मला भेटले, तर त्यांनाही माझं पटलं मी बोललेलं. ते म्हणले अशा कायरोप्रॅक्टरची आम्हाला गरज आहे, जे की हाडवैद्य आहेत, कुणीही हाड मोडतंय, जिम मध्ये जे जाणारे लोक आहेत तर तेही हाड मोडून द्यायला लागलेत, मसाज करणारे असतील, बाकीच्या क्षेत्रातली लोक आहेत ते थोडंसं सर्टिफिकेशन करतायत आणि ह्या गोष्टी करायला लागतात. कुठेतरी त्याचं नुकसान काय होऊ शकतं सर? नुकसान सगळ्यात मोठं आहे, रेशो खूप कमी आहे, पण मानेची अलाइनमेंट करताना सगळ्यात महत्वाचा भाग हा जो मज्जारज्जू आहे, हितनं जो स्पायनल कॉलम जातो, हे रेड कलरचं दिसतंय, ही आहे आर्टरी, व्हर्टिब्रल आर्टरी जी आहे ही C1 C2 शी निगडीत आहे, इथे जास्त प्रमाणात आहे. जेव्हा मी मानेची रचना हे करतो त्याचं जर डायरेक्शन, त्याचा जो फोरामेन जो आहे, हा मज्जारज्जूचा फोरामेन आहे, तो जर वैज्ञानिक ह्याच्यात न ठेवून जर त्याची मान कशी धरून जर ओढली तर त्याला पॅरालिसिस होऊ शकतो, तो जीवाशी गमवू शकतो. बरेचसे पेपरला काही उदाहरणं पाहिलेत, काही लोक घाबरतात नेकची अलाइनमेंट करायला, पण जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, ती कायरोप्रॅक्टर असतील, फिजिओथेरपिस्ट जे असतील, त्यांना जर वैज्ञानिक आधारावर ते करत असतील तर ते योग्य आहे. जे आपण क्वॅक लोकांकडनं घेतो तर नक्कीच कधी ना कधी हार्म पोचणार, धोका असण्याची शक्यता जास्त वाढते ती. आणखीन याच्यामध्ये मला विचारायचं आहे की आजकाल मोबाईल म्हणा किंवा टू व्हीलर वापरण्याचं प्रमाण असेल, हे असेल, तरी काय काळजी घ्यावी? येस, मोबाईल वापरणं जे आहे त्यात आपण नेहमी सतत असंच पाहतो, म्हणजे फॉरवर्ड बेंडिंग, आपलं हेड आपलं सगळं खाली असतं. मग सतत मान खाली असली तर काय होतं, आपले हे जे खांदे आहेत दोन्ही खांद्यांचं हे जे रूपांतर असं होतं, तेव्हा खांद्यांच्या वर असणारे इथे ट्रॅपेझियस मसल ते काय करतात, ओव्हरयूज व्हायला सुरू होतात. मग ते ओव्हरयूज झाले, हे काम ह्यांनी त्यांचं काम सोडून नवीन काम मिळालेलं म्हणजे ओव्हरयूज झालेलं ते थकले की मानेच्या मसलला सिग्नल जातो. मानेचे छोटे छोटे मसल्स असतात, तर ते मसल्स पण नंतर थकले की तुम्हाला नेक पेनमध्ये त्याचं रूपांतर होतं. मग तुम्ही म्हणता की नेक पेन होतंय. मग ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्या जवळचे फिजिओथेरपिस्ट असतील, ऑस्टिओपॅथ असतील, कायरोप्रॅक्टर असतील, ह्या लोकांना भेटलात की ते तुम्हाला गाईड करतील की एक्सरसाइजेस कशा पद्धतीचे असावे किंवा अर्गोनॉमिक ॲडवाइस काय करावी, मोबाईलचा वापर किती टाळावा, स्क्रीन टाइम किती कमी करावा, असा तुम्हाला त्यांच्याकडनं योग्य सल्ला मिळू शकतो. हे टू व्हीलर वापरताना काय काळजी घ्यावी? त्यांना अनेकांना म्हणजे पुण्यात कंबर दुखाचे भरपूर पेशंट असतील. छान प्रश्न आहे. मी आत्ताच एक पोस्ट माझ्या सोशल मीडिया अकाउंटला टाकली. आम्ही ओझरला चाललो होतो, मोशीच्या सिग्नलला असताना एक मला व्यक्ती दिसली आणि ती टू व्हीलरवरती छानपैकी असे मागे असं स्ट्रेच करून बघताना दिसली. मी आमच्या सरांना म्हणलं सर पिक्चर पटकन कॅप्चर करा. म्हणजे ते योग्य करत होता. म्हणजे सिग्नलला थांबला, तुमच्याकडे 60 सेकंद 30 सेकंद आहे, त्याच्यात तुम्ही स्ट्रेचिंग काय कराव्यात, मानेच्या काय मुवमेंट कराव्यात, म्हणजे सेल्फ स्वतः करणं गरजेचं आहे. बरोबर. ते पाहिलं ना, मी ती पोस्ट टाकली तर बऱ्याच डॉक्टरांना ती पोस्ट आवडली. तर ही काळजी जर घेतली ते आम्ही त्याचं शिकवतो. जर तुमचा प्रवासच जास्त होता, एखाद्याला 50 किलोमीटर रोज ड्राईव्ह करायचं आहे टू व्हीलरवर, सिग्नलला थांबला की त्याने काय स्ट्रेच करावेत, खड्डा आला की पोटाचे स्नायू कसे ओढून ठेवावेत जेणेकरून कमरेवर लोड येणार नाही. बरोबर. छोटे छोटे उपाय जे आहेत हा त्रास तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. माझं एक मत आहे की आमच्याकडे यायची गरज सारखी नसावी. एकदा पेशंट माझ्याकडे आला की मी त्याला अशा पद्धतीत ट्रेन करतो की प्रिव्हेन्शन किती करणार, अर्गोनॉमिक वगैरे, म्हणजे वारंवार आमच्याकडे येऊ नका, ही माझी भूमिका राहते. ही तुमची भूमिका राहते. ही जी ॲस्ट्रोपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक आहे याचं काही व्हॅलिडेशन काय आहे का? त्याबाबतचे काही तुमच्याकडे रिस्पॉन्स, प्रतिसाद काही आला आहे का? येस, डेफिनेटली. मी म्हणेल की माझ्याकडे त्याचं एक खूप उत्तम असं उदाहरण आहे
की जे आमच्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताना मी एक मॅट्रिक्स म्हणून एक उपचार पद्धती वापरतो. तर त्याचे जे संशोधक आहेत, सायंटिस्ट आहेत, डॉक्टर UG रेंडॉल सर, हे जर्मनी स्थित असतात. तर मी काही 4-6 महिन्यापूर्वी मी जर्मनीला जेव्हा गेलो होतो मशीन बाय करण्यासाठी, तर मला तो मोह आवरला नाही. मी सरांशी बोललो आणि त्यांना ऑस्टिओपॅथीमधलं क्रेनिओसेक्रल थेरपी आणि कायरोप्रॅक्टिकचा काही ट्रीटमेंट दिल्या. तर त्यानंतर त्यांची जी भावना होती ना, त्यांची जी रिॲक्शन होती, ती माझ्यासाठीच नव्हे, माझ्या भारतातील सर्व आमचे जे फिजिओथेरपिस्ट, ऑस्टिओपॅथ जे आहेत, कायरोप्रॅक्टिक जे मेडिकल कायरोप्रॅक्टर आहेत, त्यांच्यासाठी ती खूप उपयुक्त आहे. आणि मी त्याला व्हॅलिडेशन म्हणतो, कारण ती व्यक्ती व्हॅलिडेट आहेत, त्यांचे इन्स्ट्रुमेंट अख्ख्या भारतात, जगात वापरले जातात. तर त्या व्यक्तींनी त्यातला बारकाईने अभ्यास सांगितला. त्यांचा एक मेथड, मला शब्द आठवतो, मायक्रो टू मॅक्रो, ही त्यांची जी कन्सेप्ट आहे, ही त्या पेशींच्या तालबद्धतेवर आधारित आहे. तर त्यांनी मला ही जे रिव्ह्यू दिला ना, मी स्वतः खूप धन्य झालो. आणि मला ते खूप छान वाटलं मनाला. पण तुम्ही मगाशी मला की ही पॅथी परदेशामध्ये आहे, पुण्यामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठे आणखी अशी काही सेंटर्स आहेत का की चालवलं जातात ती? हे काय विचारतोय, कारण त्याबाबत जागृती लोकांमध्ये आहे का? नक्की या अनुषंगाने. येस, ऑस्टिओपॅथीचे बरेचसे डॉक्टर आता शिक्षण घेऊन पासआउट झालेत. आपल्या पुण्यामध्ये मी तर प्रॅक्टिस करतोय, माझेही काही मित्रपरिवार आहेत. जवळपास माझ्या माहितीनुसार आम्ही 4-5 जण माझ्या डोळ्यासमोर आहेत. तर ते लोक प्रॅक्टिस ऑस्टिओपॅथीची करतायत छानपैकी. महाराष्ट्रात मुंबई असेल, सांगली असेल, नाशिक असेल, इथेही बरेचसे जण प्रॅक्टिस करतायत. तर ज्यांना कुणाला व्हॅलिडेटरी ऑस्टिओपॅथी निवडायची असेल, तर तुम्ही गुगलला जरी तुम्ही माहिती टाकली ऑस्टिओपॅथ वगैरे, तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळायला सुरुवात होईल. येस. आता आपण मागाच्यापासून 3 शब्द सातत्याने ऐकतोय, एक फिजिओथेरपी आहे, दुसरा ऑस्टिओपॅथी आहे आणि कायरोप्रॅक्टिक आहे. येस. तर तिन्ही मधला ठळक फरक आम्हाला तुम्ही सांगा. ठळक फरक. येस, नाईस. ऑस्टिओपॅथी, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक. फिजिओथेरपी जे आहे आपली, तर ती भौतिक उपचार पद्धती आम्ही म्हणतो. त्याच्यामध्ये सर्जरी झालेले पेशंट, त्याची पोस्ट ऑपरेटिव्ह केअर असेल, वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिकली एक्सरसाइजेस कोणते करावे, ह्याचा सखोल अभ्यास असतो. ऑस्टिओपॅथीमध्ये मी मेजरली अवयव, पोटातील अवयव, डोक्याशी रिलेटेड काही गोष्टी असतील, तर त्या सेल्फ हिलिंग मेकॅनिझमवरती टाकून त्यांना बरं करणं, हा त्यातला फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथीमधला हा फरक आहे. तिसरी जी पॅथी आपण घेतली, कायरोप्रॅक्टिक. कायरोप्रॅक्टिकमध्ये काय करायचं असतं की मणक्यांची रचना, माझं जे पोश्चर असतं, ते पोश्चर कसं स्ट्रेट राहील, वेदना येत असतील तर कोणत्या मिसअलाइनमेंटमुळे आहेत का, कोणतं नर्व कम्प्रेशनमुळे आहे का, तर मणक्यांची रचना सरळ करणं. म्हणजे असे 3 फॅक्टर्स सेपरेट आहेत. कायरोप्रॅक्टिकमध्ये मणक्यांची रचना सरळ करणं, ऑस्टिओपॅथीमध्ये सेल्फ हिलिंग मेकॅनिझमवरती काम करणं, फिजिओथेरपीमध्ये शास्त्रीय एक्सरसाइजेस असतील, ज्याची हालचाल कमी होते, मोबिलिटी कमी होत असेल, पोस्ट ऑपरेटिव्ह काही केअर असते, त्याला गाईडलाईन्स असतात, तर ते फिजिओथेरपीचे डॉक्टर एक्सरसाइजेस प्रॉपर घेऊ शकतात. पण जेव्हा आपण ऑस्टिओपॅथी करतो तेव्हा खाण्यावर काही निर्बंध येतात का? काही त्याच्यावरती तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतात का? पथ्य आमच्याकडे काहीच नाही. पण ऑस्टिओपॅथी ही ह्या तत्वावर आधारित आहे की बॉडी इज अ होल युनिट आणि सेल्फ मेकॅनिझम याच्यावर. त्यामुळे न्यूट्रिशनचा खूप मोठा रोल येतो. तर खावं काय आणि वेळेत किती खावं, ह्या गोष्टींचा नक्कीच परिणाम होतो त्याच्यावर. मग न्यूट्रिशनचा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो, कारण आम्ही औषध देत नाही. तर तुम्हाला औषध न देता बरं व्हायचंय, तर तुम्हाला शरीराला काय आवश्यक आहे, तर ते तुम्ही नक्की खाल्लं पाहिजे. मग दिवसभरामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण, योग्य झोपेची वेळ आणि योग्य जेवणाची वेळ, ह्या 3 जर गोष्टी जो कोणी फॉलो करत असेल, मला नाही वाटत त्यांना दुसऱ्या डॉक्टरांना, आमच्यासारख्या डॉक्टरांकडे पण यायची गरज आहे. कामं कितीही असू द्या, तुम्ही कामाला प्रायोरिटी देता, पण हेल्थला प्रायोरिटी देताना बरेचसे लोक दिसत नाही. मग जर जो कोणी हेल्थला प्रायोरिटी दिला आणि ह्या 3 फॉर्म्युले जर फॉलो करताय, योग्य झोपेची वेळ, पाणी पिण्याचं योग्य प्रमाण आणि योग्य जेवणाची वेळ, मला नाही वाटत कोणता त्रास त्यांना होईल. आणि पण ऑस्टिओपॅथीमधले काही म्हणजे त्याचे भ्रम काय आहेत किंवा त्याचे मिथ आणि फॅक्ट्स असं तुम्ही काय सांगू शकाल का, की बाबा लोक ऑस्टिओपॅथी म्हणून काही करतात किंवा काही दाखवतात, तर तो फरक कसा ओळखायचा? म्हणजे ऑस्टिओपॅथी म्हणजे विश्वासार्ह ऑस्टिओपॅथी कोणती आणि थोडंसं बनावट किंवा फेक असलेलं कोणतं, हे कसं ओळखायचं? बरेचदा आम्हालाही पेशंट येतात आणि पेशंटला ऑस्टिओपॅथी माहीत नसते, पण मी कन्सल्टिंग केल्यामुळे ते माझ्यावर विश्वास ठेवून पहिलं सेशन घेतला. मग जेव्हा आमचे डॉक्टर किंवा मी त्यांना मॅन्युअली रिलीज करतो, तर त्यांना ते मसाज सारखं वाटतं. बरं, हा त्यातला तो फरक आहे.
तर ऍक्च्युली मसाज आणि ऑस्टिओपॅथी ह्यात खूप डिफरन्स आहे, प्रचंड. अच्छा. म्हणजे ऑस्टिओपॅथीला आलेला पेशंट आम्ही स्नायूंचं विशिष्ट निरीक्षण करतो की हा स्नायू वीक आहे का, हा स्नायू टाईट आहे का. मग वीक स्नायूला काय करावं लागतं, त्याला स्ट्रेंथनिंग करावं लागतं. आपण तिथे काही मसलला मुवमेंट देत नाही, पण टाईट मसल्स असतील तर तिथे मसलला आपण कशा पद्धतीने मुवमेंट देतो. तर हा त्यातला डिफरन्स आहे. आणि ऑस्टिओपॅथीमध्ये सांगितलंय स्ट्रक्चर आणि फंक्शन. मग स्ट्रक्चर बरोबर करायला एक विशिष्ट लयबद्धता असते. म्हणजे मी म्हणेल की व्हिसेरल ऑस्टिओपॅथीमध्ये मला ऍसिडिटीसाठी काम करायचंय, तर मी डायफ्राम श्वासपट्टल असतो, तर डायफ्रामला काही मुवमेंट देतो, तर त्याच्या विशिष्ट मुवमेंट आहे. इवन लिव्हर आपला जो उजव्या बाजूला राहतो, तर त्या लिव्हरला एक लयबद्धता आहे. म्हणजे मिनिटाला 6 ते 7 वेळा तो मुवमेंट करतो त्याची. म्हणजे हे सायन्स सांगतोय मी. मग ते मला शांतपणे हात ठेवून लिव्हरचा रिदम कसा आहे, तो इम्पॅक्ट आहे का, मग त्यानुसार मला व्हिसरल गोष्टीवर काम करावं लागतं. आतड्यांची रचनेला मुवमेंट करणं, या सर्व गोष्टी. आणि मसाज वाटू शकतं, हा एक मोठा तो मसाज वाटतो. मग आम्ही एक्सप्लेन करतो त्यांना, व्यवस्थित सांगतो. बऱ्याचशा पेशंट्सला ते सगळ्यांना कळायला लागतं दुसऱ्या तिसऱ्या सेशन नंतर. म्हणजे ऑस्टिओपॅथी म्हणजे नुसतं मसाज नाहीये, हे एक शास्त्रीय पद्धत आहे. आणि ती त्याची लयबद्धता स्नायूंची म्हणा, जॉईंटची म्हणा, ती कशी योग्य करायची त्या पद्धतीत तुम्ही ते कार्य करतो. तर हे होते डॉक्टर विनायक देणगे. आपल्याला शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ऑस्टिओपॅथी कशी उपयोगी ठरू शकते याबाबतचं अतिशय सखोल विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर, तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या हातून, तुमच्या बोटांच्या जादूतून असेच चांगले पेशंट बरे व्हावेत अशा सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू.